आता नमो तया बुद्धी प्रकाशाला जेणे वागरथाला भाव येई वाचा अलंकार लाभे सर्व सिद्धी जेणे उपदे बुद्धी आत्मोपम्य पावाचा फुलोरा होय मतीवरी नांदे वृत्तीवरी ब्रह्मस्थिती वाचा अलंकार लाभे सर्व सिद्धी जेणे उपदे बुद्धी आत्मोपम्य. सेवेला घेतला भंग गणपतीचं वर्णन करणार आहे. भारतवर्षात अनेक संप्रदाय आहेत. संप्रदाय आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, उपपंथ आहेत. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले 4 वेद आणि 6 शास्त्र आणि 18 पुराण एकाच दिवस वर्णन. त्याप्रमाणे सर्व शास्त्रकार, सर्व ग्रंथकार, सर्व सूत्रकार, सर्व टीकाकार पहिल्यानं गणपतीचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवतारी जोगी. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द साहित्यिक, दार्शनिक अशा स्वरूपाचे आहेत. थोडक्यात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आणि मोठी माणसं खाली उतरून बोलत बसतात. गावरान माणसाची भाषा निराळी आणि विद्वान माणसाची भाषा निराळी, शहरी माणसाची भाषा निराळी. भाषा मराठीच आहे काय, पण तो माणूस ज्या क्षेत्रात वावरतो त्याच्या बुद्धीची जेवढी पोच असते त्या बुद्धीच्या अवस्थेला धरून तो शब्द बोलत असतो. वकिलाची भाषा निघाली, बोलतात मराठी, इंग्रजी बोलतात काय, साहेबाला बोलत इंग्रजी. तसं पाहिलं तर या देशात हा सेतू हिमाचल हिंदू समाज, हिंदूची संस्कृती, हिंदूचे संस्कार, हिंदूचा आचार आणि हिंदूचा विचार म्हणून याचं नाव हिंदुस्थान आहे. इथे रामेश्वरापासून कन्याकुमारी पर्यंत सरसकट पूर्ण भारतवर्षात गणपतीची उपासना सुरू आहे. शास्त्रकारांनी मुख्यतः 5 देवता मान्य केल्या. किती? 5. 6वी देवता शास्त्राला मान्य नाही. उदाहरणार्थ संतोषी माता कोणीच ग्रंथात नाही. आता तुम्ही गावोगाव ग्रंथ लावता, तुझं नाव आहे का कोणी ग्रंथ? असो, शास्त्राला फक्त 5च देवता मान्य आहेत. सूर्य, कर्ण सूर्याचा उपासक होता. कर्ण सूर्यपुत्र होता, तसा श्रीरामही सूर्यवंशी होता. दुसरा शिवशंकर, तिसरा विष्णू, चौथा देवी, आणि मुद्दा मी मागून ठेवला गणपती. त्या गणपतीनं तसं पहिल्या नाही, पण मी मुद्दाम मागून ठेवला.
कारण त्याचं वर्णन आता आपल्याला करायचं आहे. या 5 प्रकारच्या उपासना संप्रदाय मान्य आहे. किती? 5 प्रकार. त्यातल्या त्यात एकनाथ महाराजांसारखे ब्रह्मज्ञानी संत पुरुष, ज्ञानेश्वर महाराजांसारखे महावैष्णव, हे सगळ्या देवतामुळे एकच देव मानतात. यद्यपि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीचं म्हणून वर्णन केलं. देवा तोची गणेश, म्हणजे गणेश हा शब्द उच्चारला, पण त्यांचा गणपती निराळाच आहे. कारण संप्रदायात अनेक ईश्वरवाद मान्य नाही. संप्रदायाला फक्त एकच ईश्वर मान्य. आम्ही एक गावी विठोबा, आम्ही एक गावी विठोबाचे नाम, आणि कापी काम नाही आता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही किती देवाचं भजन करता, किती देवाचा जय जयकार करता, त्यापेक्षा तुमच्या चित्तात निष्ठा किती आहे त्याला विशेष महत्त्व. काय सांगतो मी? निष्ठेला विशेष केलं. मग मी पाहिलं इथे पोरांनी भजन म्हणलं, भजन म्हणतं नाही, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, गजानन महाराज की जय. आणखी कोण आहे किती होते आणखी? छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे जितके जय जयकार केले तितके देव झाले का नाही? की झाले? तुम्ही ज्या ज्या देवाचं नाव घेऊन वर्णन केलं, जय जयकार केला, तितके काय झाले? देव झाले. पण लक्षात ठेवासारखी गोष्ट आहे, देव एकच असतो. आहे देव एक आहे. आता सांगितलं ना, आम्ही एक गावी एकम सत्विप्राहा बहुधा वदंती, असं उपनिषद सांगतात. काय म्हणतात? देव एकच आहे. ते इतके जे आहेत हे काही इतके देव नाही. काय सांगतो? दुसरी गोष्ट, निष्ठेच्या दृष्टीने जर विचार केला तर निष्ठावान माणसाचाच विजय होत असतो. कोणाचा? नाटकी माणसाचा जे होत नाही. विडोबार मी तुम्हाला विचारतो, मंत्रीपद कोणाला मिळते?
पक्ष बदलणाराला. कारण कोणालाही, मी असं सांगत नाही मला किंवा त्याला, काँग्रेसला किंवा भाजपला, असं नाही मी म्हणत. कोणालाही निष्ठावान माणसाची गरज आहे. काय सांगतो, अगदी सामान्य शेतकरी जर असला तरी त्या शेतकऱ्याला सुद्धा निष्ठावान नोकराची गरज आहे. कशाची आहे? कारण नोकर घरी ठेवला म्हणजे घरादार सगळीकडे फिरतो का नाही, फिरला की पाहून ठेवतो. मग पाटील बा का नाही आला आज? उशिरा आला म्हणजे कामात गुंतला होता ना. एक ध्यान ठेवावं की तुमच्या वर्मावर घाव जर कोणी घालत असेल तर तुमच्याच जवळचा असतं. कारण त्याला सगळं माहीत असते. म्हणून मी म्हणतो कोणालाही कोणाची गरज आहे? निष्ठावान माणसाची गरज आहे. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता चालूपणा करणाऱ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. काय सांगतो, चालूपणा उधरेपणा हे माणसं विश्वास पात्र नसतात. शहाणे माणसं त्याच्यावर विश्वास ठेवत नसतात. शहाणे माणसं त्याला विशेष काही देतही नसतात. असे उदाहरण आहेत. पोटचे पोरं आहेत ते दुसऱ्याचे नाहीत. पण तो बापाच्या विरुद्ध वागला म्हणून त्याला भिकेला लावलेलं उदाहरण आहे. मग सांगतो, लक्षात ठेवा, पंढरपूरला एक 65 एकराच्या जमिनीचा मालक होता. पुढे पंढरपूर पुलाला लागून त्याची जमीन, त्या 2 पोरं होती. पण पोरं बापाच्या विरुद्ध वागायचे. एकदा त्याला असा ताण आला आणि ताना तहसील कोर्टात गेला आणि तहसील कोर्टात स्टॅम्पवर लिहून दिलं त्यानं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या जमिनीचा मालक मी आहे. मी गेल्यानंतर माझ्या पोराच्या हातात एक टिकास, एक फावडं, एक टोपलं द्यायचं. ते मेल्यानंतर ते वाटणीपत्र मागायसाठी पोरं गेले तहसीलदाराकडे. त्याच तहसील स्टॅम्प दाखवा, तुमच्या बापाला लिहून दिलं, एक कोपऱ्यात एक टिकास आहे, फावडं टोपलं उचलून घेऊन. आणि ती जमीन तहसीलदारानं नगरपालिकेला दिली आणि नगरपालिकेला वारकऱ्याची फळ बसवली, पुण्याला लागून दिली. कोण केलं हे काम? म्हणजे मी जे म्हणतो, कोणालाही कशाची गरज आहे? निष्ठावान माणसाची गरज आहे.
आणि निष्ठावान त्यातल्या त्यात आपल्या हिताचा विचार करणारा पाहिजे. नाही आपल्याच जवळ बसतो आणि आपलेच पाय उकडतो. काय सांगतो, आपली आरती करत हो, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाती नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाती सर्वांगी सुंदर उठीचे दुराती कंठी जळके माळ फळाती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्री मन स्मरणे मात्री मन कामना कृती. जय देव जय काय म्हणतो. पण याने एवढी आरती केली पण तो गणपती हुशार आहे, त्याला माहिती आहे हे बदमाश आहे, तर बुडून बुडून मारतील आपल्याला काही दिवसात. गणपती कसं आहे हुशार आहे, त्याला माहिती आहे हे ढोंगी भक्त आहेत सगळे. हे फक्त सप्ताहाच्या समाप्ती करता इथे बसलेले. काय तो गणपती कोणी माहिती आहे का तुम्हाला. हा बुद्धिदाता आहे, त्याचा आहे सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. हे बसलेले तर पण बदमाश आहेत, त्याला माहिती. हे चमडी और दमडी बचाने वाले आहेत, हे भक्त नाहीत. काय सांगतो मी, काय सांगतो मला, कोणालाही निष्ठावान माणसाची गरज आहे. कोण्याही पक्षाला, कोण्याही संप्रदायाला, कोण्याही नवऱ्याला आणि कोण्याही बाईला कसं पाहिजे. हा हो, त्याने एकदा वचन दिलं बायकोला, काय धर्मीच अर्थीच कामीच नातीच रामी. काय वचन दिलं ते वचन मरणांत पाळायचं असते. मी अशी माणसं पाहिले की बायकोला सुद्धा बेमान झालेली. मग आता विचार करा, बायकोला बेमान येतं, बापाला बेमान येतं, महाराजाचं पण इमान ठेवणार आहे. इतिहास ही गोष्ट सांगतो की निष्ठावान माणसं इतिहास घडवतात. काय करतात, निष्ठावान माणसाचे ग्रंथ आहेत. कोणाचे ग्रंथ आहेत. हा चाटबाजाचे, चालू माणसाचे. मला सांगतो जसा गणपती हुशार आहे ना, तसा हनुमान सुद्धा हुशार. तो हनुमान द्रोणागिरी पर्वताना चालला होता, रस्त्यात एक राक्षस बसला होता. त्या चाललं होतं भजन, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, राजा राम पतित पावन सीताराम. कोण भजन करत होता. हा विचार करायचा गोष्ट, राक्षस भजन करत असते काय. मग का करत होतं भजन. भजन का करत होता. फसवण्याकरता भजन करत होता, त्या हनुमंताला फसवण्याकरता. मग तो कसा होता. मनोजवं मारुततुल्यवेगं जितात्मनां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कोण म्हणतो. वाल्मिकी म्हणतो. काय म्हणतो. बुद्धिमतां वरिष्ठं. त्याच्या अगोदर काय. मनोजवं मारुततुल्यवेगं जितात्मनाम. त्याचा अर्थ असा आहे, जन मन आणि इंद्रिय आवरले ते बुद्धिवान असतात.
शाळा शिकता शिकता पत्र लिहिणारे बेअकली असतात असं ध्यान ठेवा. कारण त्याची जी बुद्धिमत्ता आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याची जी वृत्ती आहे ती इंद्रिय मार्गाने वाहत जाते. काय जगाच्या इतिहासात त्या माणसाचं समाजावर तेज पडलं, ते माणसं समाजात शिरसावंदी झाले, ते माणसं अहिरामार झाले जे जितेंद्रिय आणि जितात्मना आहेत. कोणते आहेत? ज्यानं मनाला जिंकलं, ज्यानं इंद्रियांना जिंकलं ते बुद्धिवान आहे. म्हणजे सीईटी परीक्षा कशासाठी आहे? मग त्यासाठी आहे हा बुद्धिवान निवडून काढायचे. तर म्हणून इतके पास झाले, एक कॉप्या करून पास झाले. काय समाजामध्ये जे प्रदूषण निर्माण होते, जी बेबंशाही निर्माण होते, जी अराजकता निर्माण होते, मूर्खा मूल चढे असं होते. त्याचे कारण काय आहे? आपल्या जवळचेच माणसं धोकेबाज असतात. कुठले? एकदा काय म्हणून सांगतो, आमची माधुकरी एकदा उशीर आली, पोरांना भुका लागल्या. हे पोरं शेतात गेले, भुईमुगाच्या शेतात गेले आणि कुठे बसले? हा हा कुठं? शेतात म्हणजे झाडाजवळ बसले आणि त्याच्याच मुळं उकरू लागले. म्हणजे ज्याच्या आश्रयानं बसायचं त्यालाच उकरून काढायचं. काय असे माणसं नीतिवान नसतात, असे माणसं बुद्धिवान नसतात, असे माणसं बुद्धिहीन असतात. काय रामदास स्वामी असे लिहितात, जो अन्न देतो उदरासी हे शरीर विकावे लागे ज्यासी, माझीने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. हे नीतिमत्ता आहे, हे माणुसकीचं संपादक आहे. माणूस माणूस म्हणून जिवंत जर राहतो ते या गोष्टीमुळे जिवंत राहतो. पण त्या नाही तर माणसाचा पशु होऊ शकतो, माणसाचा राक्षसी होऊ शकतो, माणसाचा भक्षकही होऊ शकतो. कारण सर्व प्राण्याला मर्यादा येतात, पण माणूस काय खाणार नाही असं काही सांगता येणार नाही. काय आमचे तात्या सांगत असत, जलचर, भूचर आणि खेचर किती प्राणी आहेत? चौथा प्राणी कोणी? फक्त हा माणूस भूचरावरलं फक्त खाट आणि शिडी खात नाही. तात्या 4 पायाची खाट म्हणजे बाद, शिडी म्हणजे बाकी जमिनीवर चालणारे सगळे खातो. मुंग्या खाणारे मी पाहिले, उंदर खाणारे चीनमध्ये आहेत ना, डुकर खाणारे सुद्धा आहेत. याचा अर्थ खाद्य अखाद्य याचा विवेक राहिला ना. जशी शेळी कोणत्या झाडात मला खाणार नाही, तर हा काय खाणार नाही? जलचर प्राण्यांना फक्त खडक खात नाही म्हणाले, बाकी सगळंच खात. आणि भूचरा आकाशामध्ये संचार करणारे जे आहेत ते फक्त या दिव्यावर येणारे पतंग खात नाहीत असं आमच्या तात्या म्हणाले. अर्थात विवेक नावाची वस्तू राहिली नाही. भक्ती करण्याचा वाद नाही, वाद आहे समारंभाचा, वाद आहे पसाऱ्याचा, वाद आहे ढोंगाचा. काय भक्ती जी वृत्ती आहे
ती अत्यंत नाजूक आहे आणि त्या भक्तीवर संपूर्ण जग चालतं. म्हणून अनेक ईश्वरवाद हा संप्रदायाला मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज गणपती मानतात, पण त्यांचा गणपती, त्यांचे गुरुच त्यांचे गणपती. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरुते. गणपती काय करतो? गणपती कार्य काय आहे? हा, काय करतो? बुद्धी देतो, ज्ञान देतो. गुरु काय करतात? हा, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. विडोबार ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानं गणपती कोण आहे? गुरुच गणपती. ज्ञानेश्वर महाराजांच्या मताने आत्माच गणपती आहे. काय सांगतात? आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, देवा तोची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो. काय म्हणतात? सकल अर्थ, अर्थ शब्दाचा अर्थ वस्तू होतो. काय? आता हा एक चिंतनीय विषय आहे, बुद्धिमान माणसाचा विषय, बुद्धिहीन माणसाचा विषय. आणि मला तर असं दिसते, लोक 12वी पण शिकले, MA BA झाले, पण आमचे शब्द त्यांना समजत नाही, कारण ते बुद्धिहीन आहे. म्हणून मी वेळा कसा काय शिकला सांगितलं ना, कॉपी करून म्हणून. हे बा, मी तुला 5,000 रुपये देऊ, माझा पेपर लिहून दे. परीक्षक कोणी आला त्याला एखादा कोंबडा कापाचा तिकडे घेऊन जायचं. कारण मी असं पाहतो, काय MA झालेले मास्तर आहेत माझ्याजवळ, पण त्याला जर इतकी बेरीज लिहून दिली तर येत नाही का? असे आकडे काय 5, 50, 100 असे काय आकडे काय बेरीज येत नाही. याचा अर्थ काय मग? हा, काय याचा अर्थ? एक ध्यान ठेवा, साहेबाचे कपडे घातले म्हणून साहेब होत नसतो. काय सांगतो? एक पंजा नेसणारा महात्मा गांधी सगळ्या देशाला, सगळ्या जगात त्यानं वेळ लावलं. काय हे माणसं पिसाळले लोक आहेत. मी असं चिंतन करतो, लोक फुलकटी का नेसतात? कारण इंग्रजांना साहेबांनी नेसली होती, त्याला वाटतं नेसली का आपण साहेब होतो. त्याला असे असे सगळे घालते असे, मग इतक्याने काय साहेब होतो माणूस? हा, इतके नाही. एक ध्यान ठेवा, दुसऱ्याचं अनुकरण केल्यानं माणूस मोठा होत नसतो. कपाळाला कपाळ घासल्यानं नशीब बदलत नसते. काय देवतेचा अनुग्रह हा विशेष. मी तुम्हाला सांगतो, मास्तर शाळेत पोरांना शिकवतात, हे बा हा गणपती आहे, याची पूजा केल्यानं पोरं पास होतील का अभ्यास केला नव्हतील? हा, पण मी असं सांगतो तुम्हाला की देवतेच्या अनुग्रहानं माणसं बुद्धिमान होतात. यदा कदाचित अभ्यास नाही केला तरी होतात. मी सांगतो, उदाहरण सांगतो तुम्हाला. मी विक्रमादित्यच्या कारकिर्दीत, राजा विक्रमादित्य, त्याचं एक नवरत्नाचं मंडळ होतं. अकबर बादशाचं एक नवरत्न मंडळ होतं. अकबर बादशाह नवरत्न मंडळामध्ये बिरबल त्यात होता. आणि असा बुद्धिमान माणूस होता की अकबर बादशाला नेहमी तो मूर्ख बनवायचा. नाही जाऊया, तानसेन नावाचा एक गवई होता त्यात पुन्हा. आणि तानसेन नावाचं वैशिष्ट्य असं होतं
तानसेन जर दीप राग गायला लागला तर दिवे लागत असत. लक्षात ठेवा, हा उपासनेचा महिमा आहे. काय सांगतो मी, कशाचा महिमा आहे? देवतेची उपासना, देवता प्रसन्न झाल्या अनायासाने विद्या येतात. विक्रमादित्यच्या कारकिर्दीमध्ये एक कालिदास नावाचा एक प्रख्यात विद्वान पुरुष होऊन गेला. काली म्हणजे देवी, काली माता. काली म्हणजे साक्षात काळ. काय म्हणजे रंगाने काळी म्हणून काळी माता नाही ती. काय, काळाची बहीण आहे ती. यमाची बहीण आहे, यमुना तिचं नाव. काय, यमाची बहीण आणि काळाची बहीण काली माता. हा इतका मूर्ख होता, याला काहीच आहे ना. आणि गुरु शिष्य परंपरा अनादी काळापासूनची. त्यावेळेला शाळा होत्या, फक्त शाळेचे रूपांतर झाले. काय झाले? काय झाले? रूपांतर झाले. द्रोणाचार्याच्या कारकिर्दीत सुद्धा शाळा होती. द्रोणाचार्य धृतराष्ट्राच्या राज्यात शिक्षक होते, काय नाही? म्हणजे अनादी काळापासून ही गुरु शिष्य परंपरा आहे. पण याला शाळेत काही येस नाही. कोणाला? कालिदासाला. एकदा मास्तरला राग आला, त्याला खूप हाणलं. पुस्तकं कोळून पी म्हणे, म्हणजे काही अक्कली. ते तेनाली रामनची गोष्ट अशी काय काय मग गधा असं मास्तर त्याला म्हणाला. मग तो घरी आला, त्यानं डोकं झालं की गध्याला गधा का म्हणतात, गध्याचे लोक उपेक्षा का करतात. काय, गधा तो बहुत विद्वान होता है बोले. म्हणजे कालिदास सर्व प्रकारनं उपेक्षी ठरला. त्याला वैराग्य प्राप्त झालं. कारण परिस्थिती असे, सुखासुखी माणसाला वैराग्य होत नसते. आणि सुखासुखी ज्याला झालं तो एकच आहे पृथ्वीच्या पाठीवर, त्याचं नाव आहे गौतम बुद्ध. की सर्व परिस्थिती त्याला अनुकूल होते गौतम बुद्धाला. रंभेसारखी बायको होती. तुमची बायको काय ती रंभेसारखी नाही, काही काळी कुठे म्हणून माहिती काय. पा गौतम बुद्धाची बायको, तिचं नाव काय होतं? यशोधरा, नाही का? यशोधरा होतं ना. रंभेसारखी होती. राजबिंडा पुरुष होता, राजाचा पोरगा होता, पण त्याला वैराग्य निर्माण. पण सहसा माणसाला प्रतिकूल परिस्थिती झाली की वैराग्य निर्माण होत असते. त्या कालिदासा उभगला तो आणि कालीच्या देवळात जाऊन त्यानं काली मातेची आराधना केली. योगायोग, काली माता प्रसन्न झाली. आणि कालिदासासारखा कवी अजूनही जगात झाला. त्यानं मेघदूत नावाचं एक काव्य लिहिलं, रघुवंश नावाचं काव्य लिहिलं. काय, त्याच्यासारखं काव्य आजही कोणाला आलं? म्हणून मी जे म्हणतो, काय म्हणतो की देवतेच्या अनुग्रहानं जे प्राप्त होते ते खरं ज्ञान असतं. घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही. 98% मार्क मिळवणारे माणसं माझ्या पुढे आणून बसवा. मी विचारलं प्रश्नाचं उत्तर देईल तर तुम्ही म्हणा ते पंगत मी तुम्हाला दंड देईल. कारण आम्हाला माहिती आहे तर त्यांची विद्या फक्त गुरु केली एवढीच आहे. गुरु केली पुस्तके शाळेत, आणि ते प्रश्नोत्तर जेवढे तेवढंच त्याला येते. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला पाहिजे. इतिहासात अशीच गोष्ट पंडित मंडन मिश्राची झाली. त्याची बायको साक्षात सरस्वती. कोणाची? मंडन मिश्राची. शंकराचार्य त्याच्या घरी गेले वाद करण्याकरता. प्रश्न विचारला फटाफट त्यानं उत्तर द्यावं, फटाफट उत्तर द्यावं. त्यांना ते हारायची पाळी आली. त्याने थोडंसं शिवशंकराचं चिंतन केलं. मग त्याने काय केलं, पहिला प्रश्न पुन्हा विचारला. मग काय केलं
काय म्हणजे घातल्या पाण्यानं गंगा वाहत नसते. गंगेचा स्रोत असावा लागतो, झरा असावा लागतो. झरा असला आटत नाही. काय आणि टँकरनं भरलेलं पाणी राहत नाही. म्हणून सर्व संप्रदाय व्यक्त्यांनी सर्व धर्म प्रवर्तकांनी पहिल्यानं गणपती पूजा केली. श्री गणेशाय नमः. कोणताही ग्रंथ घ्या, काय त्याच्यात काय श्री गणेशाय. आधी श्रीधर स्वामीचा हरिविजय घेतला, राम विजय घेतला, तरी त्यात काय आहे? पांडव प्रताप ग्रंथ घेतला, त्यात काय आहे? आणि या देशाची परंपरा आहे की पहिल्या वर्गात जरी मुलगा गेला त्याला श्री गणेशाय नमः शिकवत असत. काय हा इथली परंपरा, इथला संप्रदाय, इथली वाटचाल, ज्या ज्या राजे लोकांनी या हिंदुस्थानावर आक्रमण केलं त्या त्या लोकांनी मोडून काढल्या. काय अगदी असं धरा, पृथ्वीराज चव्हाणापर्यंत इथे श्री गणेशाय नमः हे चालत. पण पृथ्वीराज चव्हाण नंतर मोहम्मद घुरे जेव्हा आला तेव्हा त्यानं कुराण शिकवायला सुरुवात केली. शिकवलं काय? शिकवलं कुराण शिकवलं. म्हणजे संस्कृती जागा उर्दूने घेतली. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये निजामची प्रार्थना केली जात होती. निजाम कुठला होता? हैदराबाद. इंग्रज आले. बरं पुन्हा गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही महाभारत पाहिलं असेल. महाभारतातले जे सैनिक लोक होते ते काय नेसत होते? काय नेसत होते? मग त्याच्यानंतर पायात अटकत, तुमच्या पायात अटकते तर मुसलमान आले तेव्हा पैजामा काढला त्यांना. मुसलमान इंग्रज आले तरी फुल पॅन्ट काढली. काय कपड्यात जसा बदल केला त्या विद्येतही बदल केला. कारण इंग्रजी पार्लमेंटच्या अशा आज्ञा, स्टॉप देअर एज्युकेशन, गिव्ह आवर एज्युकेशन. काय म्हणतो? त्यांचं शिक्षण बंद करा आणि आपलं शिक्षण त्यांना द्या. तुमचं कोणतं शिक्षण? हिंदुस्थानच्या चालीरीती ह्या आहेत का की बहिणीबरोबर लग्न करायचं नाही, मावस बहिणीबरोबर, चुलत बहिणीबरोबर. आणि इंग्रजी संस्कृती आहे, कोणी काय असे ना बाई आहे ना चालतं. आपले पोरं इंग्रजी शिकले आणि असे वाया गेले. सिनेमे पाहून काय आणि राज्यकर्त्यांनी त्याला शासन केलं नाही. उलट भारत सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्याला बक्षीस देते. तो सांगतो आम्हाला शाळेत एक धडा होता, ए फॉक्स इज विदाउट टेल. काय होता त्या धड्याचं नाव काय? शेपूट तुटलेला कोला. मग त्या लांड्या कोल्याने विचार केला आपली जात बाई आपल्याला हसतील. मग तो झाला पुढारी. मित्रांनो, संकट काळामध्ये पळून जाण्याकरता हे एवढं मोठं शेपूट आपलं वाहत नाही आला, चटकन पळता येत नाही, तेव्हा ते तोडून टाका. परिस्थिती अशी आहे. इंदिरा गांधी ते नवरा कोण आहे? इंदिरा गांधी कोणाची ती? पंडित नेहरू कोण्या जातीचा होता आणि तो कोण्या जातीचा होता? काय यशवंतराव चव्हाण घटनाकाराची बायको कोणाची ती? मग यांनी विचार केला या लोकांनी आपल्या हिंदू नेत्यापेक्षा काय तर करून टाकला कसा बोलाच का काय काय
हो. आणि जे आमच्या तिथील आमच्यासारखे होतील असे त्यांना बक्षीस येतं का आमच्या पक्षात. आम्ही जसं करतो ना, वारकरी होतो का तू, सगळ्या सवलती विडोबार कुमार एक ध्यान ठेवायची गोष्ट तुम्हाला आता मी सांगितली. निष्ठावान माणसाची किंमत केवळ असते, कोणत्याही काळात असते, कोणत्याही देशात असते आणि कोणत्याही परिस्थिती असते. काय सार्वकालिक, सार्वजनिक आणि सार्वत्रिक निष्ठावान माणसाचा विजय असतो. आणि निष्ठावान माणसं कसे असतात, भलतंही संकट जरी आलं तरी पळून नाही जात. जरी हे आकाशवर पडो हे निष्ठावान माणसाचं लक्षण. काय वाटेल ती परिस्थिती झाली तरी सोडणार नाही. एकविध आम्ही न धरू पाल, एकविध आम्ही न धरू पाल. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म.
निष्ठेनं भजन करणार, निर्धारानं भजन करणारे असा प्रकार आहे. ते तुकडोजी महाराज एक पद आहे, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, मनाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. एक ध्यानात ठेवावं, असं इथून गंध लावलं, एवढी एवढी माळ घातली, असे सदरे घातले की झाला भक्त. इतकं सोपं नाही. काय सांगतो, जसं मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणालो, साहेबाचे कपडे घातल्याने साहेब होत नाही, राजाचे कपडे घातल्याने, शिवाजी महाराजाचे कपडे घातल्याने शिवाजी महाराज होतं काय? नाटकाचा शिवाजी महाराज, पण शिवाजी महाराज आहे का तो? नाही. तसं भक्ताचे कपडे घातल्यानं माणूस भक्त होत नसतो. काय वरवेशामी करावे ते काय, अंतरीचे नोहे विद्यमान. काय पाहिजे? निर्धार पाहिजे मनाचा. निर्धार पाहिजे. याचा अर्थ काय? शेंडी तुटो का पारंबी तुटो, लोक पूजा करो का खेटर मारो, कोणी निंदा कोणी वंदा. काय विचार करा, मी तुम्हाला सांगतो. हिंदुस्थानला स्वराज्य मिळून आज किती वर्ष झाले? किती? 70 वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टी कोपऱ्यात होती. काही लोकांवर मी प्रयोग करून पाहिला, म्हणलं बा तुम्हाला आमदारकीचा चान्स आहे, मग काय करायचं? काय नाही, फक्त इंदिरा गांधी तिकीट मिळवायचं. खडं बोलला, नाही मी मरेल पण जाणार नाही म्हणला. काय म्हणला? आंबोड्यात एक विठोबा नावाचा तायडे होता. हो, सगळं आंबोडे एका बाजूला काँग्रेसचा, तो एकटाच भारतीय होता. काय पाहिजे? सबुरी पाहिजे. सबुरी म्हणजे काय पाहिजे? दम पाहिजे, धीर पाहिजे. काय उतावळा न बावळा, आपलं जमत नाही इकडून, चला भाजपमध्ये. आता काय तुम्हाला सांगतो, अशी गंमत आहे. आता बऱ्याच लोकांनी, म्हणजे अधिकारी लोकांनी बँका खाल्ल्या, जर तिकडे जाणार नाही तर कोणून टाकाल, हिशेब दाखवून. काय काय तुम्ही काय करा, तुमच्या बँकेत हिशेब दाखवा, इतके पैसे काय झाले, त्याच्यापेक्षा तुमच्याच येतो बाबा. काय माझं म्हणणं असं आहे, एकदा बाईची फारकती झाली आणि तिने दुसरा नवरा केला, तर पहिल्या नवऱ्या इतका विश्वास दुसरा तिथे ठेवत नसते, ठेवत. आणि तीच पुन्हा त्याच्या घरी आली तरी पहिली घडी येत नाही. काय येते काय? मग आता हे पक्षांतर करायला लागले, काही धर्मांतर करायला लागले, यांना देवता प्रसन्न होतात काय? काय असं विचार करायचा, विठोबाचे भजन करून पुसत नाही, त्याला आता गणपती भजन करत जाऊ. मग 7 दिवस तर खायची सोय झाली. काय क्या देवा, असे जे पोटबाबू लोक असतात ना, आजकाल गणपती प्रसन्न होत नाही. गणपती कोणाला प्रसन्न झाला? चिंचवडच्या मुरया गोसायला प्रसन्न झाला. कोणाला? एकच उदाहरण आहे, त्याला गणपती प्रसन्न झाले. इतके हे चालले ना मोठमोठा धुमाकूळ, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. मग मी ऐकलं, मी मोरया रे बाप्पा मोरया रे. काय पण हे किती दिवस आहे आणि कुठून आहे? इथून आहे का, इथून आहे का पोटातून आहे? काय म्हणून विद्वान बुद्धिवान जे संत पुरुष होऊन गेले, त्यांनी एक माप लावलं. काय त्याला देव कसा आहे? कसा आहे देव? अव्यक्त निराकार नाही जाकार,
जे तोनी चराचर हरिसी भजे. काय म्हणता देव कोण आहे? हा, देव तोची जाणा नसे जया नाश, निर्विकार का स्वरूप ज्याचे. कोणाला म्हणतात देव? जो मरतो तो देव आहे का जो मरत नाही तो देव आहे? कोण आहे देव? हा, मग गणपती किती दिवस राहणार आहे? किती दिवसाचा देव हा? खळ्यावरला देव किती, आता खळे बोलले म्हणा त्याला खात देऊ म्हणत खळ्यावरला. मग खळ्यावरल्या देवाची पूजा किती दिवस चालत असे? किती दिवस चालत होती? हा, तुम्हाला माहित, जुन्या लोकांना माहित. खळ झालं की हा, खळ मोडून देवाही मोडला. गाजराची पुंगी केली काय, मग ती पुंगी किती दिवस वाजते? किती दिवस? हा, वाजवणाऱ्याला भूक लागत नाही तोपर्यंत. काय वाजवणाऱ्याला भूक लागली की गाजराची पुंगी हा, काय झालं? मग याची भक्ती किती दिवस चालेल? हा, आम्ही भक्तीचा निषेध करीत नाही, आम्ही देवतेच्या स्वरूपाचा आणि तुझ्या निष्ठेचं मूल्यांकन सांगतो. काय सांगतो? भक्ती सर्वव्यापक आहे, सार्वत्रिक आहे, सार्वजनिक आहे आणि सर्व क्षेत्रात आहे. राजकारणात गेला तरी भक्ती पाहिजे का नाही? संसार केला तरी हा, कारण बायकोचा नवऱ्याचा परस्परावर विश्वास असता, विश्वास म्हणजे भक्ती का नाही? नितांत प्रेम, निर्मळ प्रेम, पवित्र प्रेम, त्याचं नाव काय आहे? प्रेम त्याला म्हणतात. ते अमर असते. प्रेम त्याला म्हणतात मरायला तयार होते. काय काय होते? ते गाणं होतं जुन्या काळात, प्रेम किया तो डरना क्या, खुद खुद की ऐसा मरना क्या. त्याचा अर्थ काय आहे? जर प्रेम असलं तो मृत्यूलाही भीत नाही, त्याचं नाव प्रेम. काय हनुमंताचं श्रीरामावर प्रेम होत. कुणावर? हा, मग हनुमंतानं श्रीरामाच्या कामासाठी जीव धोक्यात घातला होता. ते रामायण वाचून पहा. काय असं सांगतात, ते स्वयंप्रभेच्या विरोधात गेले तिथे प्राणवायू भेटेना. म्हणजे माकडं पळून गेले ते काळतोंडे झाले काय, आणि जे माकडं रामाचं काम करू लागले ते लाल तोंडे झाले. याचा अर्थ उजळ माथा कोणाचा असतो? कोणाचा? जे कर्तव्यनिष्ठ आहे, काय जे निर्धारानं काम करतात त्यांचा माथा उजळ. आणि जे कर्तव्य परान्मुख आहेत, पळकुटे आहेत, केवळ पोटाकडे पाहणारे आहेत, काय शरीरपरायण असे जे आहेत त्याचे तोंड काळे आहेत. गंमत अशी आहे, काळ तोंडिया लाल तोंड्यापुढे थांबूच शकत नाही. आमचा अनुभव आहे ना, आमच्याला काही पोरं पळून गेले, तोंडावर तोंड टाकू शकत नाही, तो येतच नाही इकडे. धरून आला त्या मोटर पण ते अलीकडे येणार नाही का, त्याला माहित आहे ना आपलं तोंड काळे. काय दोन गोष्टी तुम्हाला सांगतो मी, जे कर्तव्य परान्मुख असतात त्याचे तोंड काळे, आणि जे देवाला पाठ दाखवतात ते नक्की होतात. शिरपणखैनं देवाला काय दाखवलं होतं? त्यानं कशावर लिहून दिलं? त्याचे कागद दिलं रामन, त्याला कागदावर पत्र दिलं काय? मग पुढे लिहिलं तर रामानं, हा, मग तिने त्याला काय पाठ दाखवली ना, मग तिचं नाक कटलं. जे देवाला गुरुला पाठ दाखवतात, राजाला पाठ दाखवतात, त्याची नाक नक्की. तुम्ही महाभारतात पण कोणी याच्यात पाहणं की राजा पुढे गेले असं असं फिरून जात नाहीत, ते असं माग माग सारखं दूर जाऊन मग तिकडे जातात. म्हणजे या लोकांना पाठ दाखवू नाही, कर्तव्याला विसरू नाही.
लोबार आता तुम्हाला मी सांगतो, गणपती म्हणजे विठोबा आहे. कोण आहे? गणपती म्हणजे पहिल्या प्रमाणात तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोधी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे. आता तुम्हाला चिंतन सांगतो. गणपती आहे ना, या गणपतीमध्ये दोन शब्द आहेत. या शब्दाला संयुक्त शब्द म्हणतात. काय म्हणतात? संधी म्हणतात. संधी म्हणजे संयुक्त ना. दोन शब्दामुळे एक शब्द तयार झाला. काय झाला? काय झाला? गणपती. आता पती कोणाला म्हणते तुम्हाला माहितच आहे. कोणाला म्हणतात पती? हा, नवऱ्याला. राष्ट्रपती म्हणजे नवरा आहे का तो? काही माणसात पती कोणाला म्हणतात? हा, म्हणजे जे माणसं ज्या क्षेत्रात फिरतात ना त्याला तेवढंच माहिती असेल, जास्त माहिती नाही. त्याला नवरा बायको एवढंच माहिती आहे, दुसरं जो ज्यात वावरतो ते त्याच्या तोंडात येईल. असं तुम्हाला मी आता तुम्ही लोक नेहमी इंग्रज सहवासात राहता, इंग्रजी शिकता, इंग्रजीत राहता. काय म्हणतात? असा 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 डायरेक्ट जा. डायरेक्ट शब्द कोणाचा आहे? इंग्रजी शब्द कसा काय आला? अभ्यास केला इंग्रजीचा. काय केला? इंग्रजीचा अभ्यास. आम्ही संस्कृत वाचतो, आम्ही संत वाङ्मयाचा अभ्यास करतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही गीता वाचतो, आम्ही तुकाराम महाराजांची गाथा वाचतो. आम्ही म्हणतो थेट असं, कारण त्याच्या शब्द उच्चारणावरून त्याचं व्यक्तित्व काय आहे हे समजते, आणि तो कोण्या क्षेत्राला फिरतो हे समजते. तो कुठे कुठे म्हणाला म्हणजे पती म्हणजे काय? मालक. आता पती शब्दा अर्थ म्हणा. आता गण कशाला म्हणतात? गणपती आहे ना, पती. गण कशाला म्हणतात? हा, काय कशाला? महाराज गणराज्य हिंदुस्थान आहे सध्या. मग गण 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 म्हणजे काय? हा, शाबास. गणराज्य गणतंत्र असं म्हणतात ना. काय म्हणतात? गणराज्य म्हणजे काय? कोणाचं राज्य हे? हा, लोकसत्ता, लोकराज्य असं. ते वर्तमानपत्राचा अर्थ काय आहे? लोकसत्ता म्हणजे काय? सत्ता कोणाची आहे? हा, जनतेचा जो समुदाय, जीवाचा जो समुदाय, त्याचं नाव आहे गण. रामदास स्वामींनी या शब्दाचा अर्थ लिहिला. गणाधीश जो ईश सर्व गणांचा. बा काय सांगतात? ईश म्हणजे मालक. गणाधीश जो ईश सर्व गणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. काय म्हणतात? काय म्हणतात? मुळारंभ म्हणजे सृष्टीचं आदी कारण, आद्य कारण. ओम नमोजी आद्या. ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. काय सांगलं? काय म्हणाले? देवा तोचे गणेशो. एक ध्यान ठेवा, माणूस माणूस नसतो. माणसाचं जे मूळ अस्तित्व आहे तो माणूस असतो. काय? आता समजा हे कपडे येतं, हे कपडे म्हणजे माणूस आहे काय? नाही. मग खरा माणूस कोणता आहे? हे सगळे कपडे काढून दिलं आणि पिंड मात्र तो कोण आहे? नाही. ते पिंड ज्याचं आहे तो खरा आहे. या कोणाचा हा देह, हे घर कोणाचे?
विडोवार एखादा माणूस या गावात नवीन आला, समजा आम्ही चालू कीर्तन करणाऱ्या गावात, हो ते लांडे पाटलाचं घर कुठे आहे? लोक काय दाखवतात, म्हणजे घर म्हणजे तुम्ही आहात का त्यात राहणारे तुम्ही आहात? काय कोण आहे? त्यात राहणारा मालक आहे, आणि घर घर कोण आहे? वस्तू आहे. तर शरीर वस्तू आहे, पंचभूतात्मकम असं शरीर आहे. कसं आहे? काळी मुडीचा पिंजरा केला, आता राघो बसविला. तो जो राघो आहे तो आहे मालक, आणि तो तू आहे. त्वमेव काय म्हणतात उपनिषद, काय सांगतात? तो तू आहेस. कोण आहे? आणि तोच खरा सगळ्या देवाचा देव आहे. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा द्यावी. कोणाचं भजन सांगितलं? आत्म्याचं भजन सांगितलं. आत्म्याचं भजन सांगितलं याचा अर्थ काय आहे? निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आत्मवान व्हा. काय सांगितलं? आत्मनिष्ठ व्हा. आत्मनिष्ठ होणं, आत्मवान होणं, नित्यसत्वस्थ होणं, द्वंद्वातीत होणं, ही खरी पूजा आहे. ही जी पूजा आहे ना, लोकांचे हातपाय मोडून त्याला वाहल्यानं देव प्रसन्न होत नसतो, हे ध्यानात ठेवा. पण चिंतन सांगतो, सगळ्या जगात चराचरात्मक जी सृष्टी आहे ते ईश्वराचे लेकर आहेत. नाही, मग आता गणपतीला प्रसन्न करण्याकरता तुम्ही हारळ खोडून आणता, ते हाराळीचा अवशेष राहिलेला भाग त्याला आनंद होत असेल का? आता मी असं म्हणतो, गणपतीला प्रसन्न करण्याकरता समजा तुमच्या डोक्याला केस हाराळी जात, असं कच उपटून मग गणपतीला वाह,
गणपती प्रसन्न होईल काय? काय सोमवारी बेलाचे पण थोडा लोक जातात, म्हणजे त्या देवाचे लेकरं त्याचे हातपाय तोडायचे आणि देवाला व्हायचे, हे देव प्रसन्न होईल काय? हा कसं काय डोकं काही समजत नाही काय? देवता कशान देव कोण आहे? आत्मा. आत्मा हाच देव आहे, आत्मा हाच परमात्मा आहे. आणि आत्मा प्रसन्न कशाने होईल? कशाने होईल? निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. काय म्हणतो? नित्य सत्वस्थ, विवेक, वैराग्य, समाधी साधन, संपत्ती, मोक्षता या साधनाचा अवलंब कर, म्हणजे देवता प्रसन्न होते. देवता प्रसन्न होते. देवता म्हणजे कोण? तूच देव आहे, तूच प्रसन्न हो आणि तुझ्याच वर प्रसन्न. अर्थात आत्मविकास हीच खरी देवपूजा आहे. चिंतनीय गोष्ट ही आहे. जगात जेवढे ग्रंथ तयार झाले असतील ते सगळे आत्मशक्तीतून तयार झाले. आत्म्याचा प्रकाश म्हणजेच ग्रंथ. काय काय? हा आत्मा प्रसन्न झाला, आत्म्याचा विस्तार झाला, आत्मा विकसित झाला, आत्मा महान झाला, त्याचंच नाव महात्मा. विडोबार कुमार चिंतनीय गोष्ट आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. आत्मा सचित आनंद रूप आहे आणि तो आत्माच खरा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. काय अर्थात सकल काय सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तूच आहेस. त्वमेव साक्षात ब्रह्मासि नित्यं तत्त्वमसि. म्हणजे जो आत्मा आहे त्या आत्म्याला शरण जा, आत्मरूप होऊन राहा, बहिर्मुख वृत्ती करू नका. बहिर्मुख वृत्तीचा माणूस पशु होतो आणि अंतर्मुख वृत्तीचा माणूस देव होतो. असं विशेष. ज्याचं लक्ष भोगावर तो कोण आहे? पशु आहे. आणि ज्याचं लक्ष त्यागावर, ज्याचं लक्ष आत्मस्वरूपी स्थिर झालं, जो आत्मनिष्ठ झाला, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. आत्मनिष्ठ झाला, ब्रह्मनिष्ठ झाला, आत्माकार वृत्ती झाली. काय झालं? काय झालं? आत्माकार वृत्ती झाली, तो अंगानं देव झाला. ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला हरी Oh
ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की ज्यानं देव ओळखला तो देवच होतो आणि तोच खरा सुखाचा करता आहे, तोच खरा दुःखाचे हरण करणारा आहे. होता ज्याची भेटी दुःख कैसे असा जो परमात्मा आहे, सर्वश्रेष्ठ आत्मा आहे, श्री गणेश आहे, आत्मरूप गणेश आहे, त्याला आम्ही हजारो वेळा नमस्कार करतो. अलंकार लाभे सर्वसिद्धी घेणे उपदे बुद्धी आत्मगम्य. भगवान म्हणे तया चित्तकाशा पाया सहस्रशा दंडवत. वाचा अलंकार लाभे सर्वसिद्धी घेणे उपदे बुद्धी आत्मगम्य. ज्ञानेश्वर कीर्तनीय आहे. एकेका शब्दावर बरंच कीर्तन करायचं. तरी पण समय सीमा समाप्त झाली. इथे पूर्ण विराम देऊ. जय विठ्ठल.